किडनी स्टोन असेल आणि त्यापासून सुटका करायचा असेल तर हा पिठलं तुम्हाला रामबाण इलाज आहे। सोबतच ह्या पिठल्यापासून तुमचं ब्लड प्रेशर छान असं एकदम कंट्रोलवर राहतो आणि सोबतच पचायला सुद्धा हलका आहे। स्किनचे काही प्रॉब्लेम असतील तरीसुद्धा त्यावर रामबाण इलाज असा हा पिठलं आहे। तर कुळिताचं पिठलं करण्यासाठी इथे आपण साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मूठभर शेंगदाणे, आलं, लसूण, चमचाभर जिरे, थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न टाकता याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। तर बऱ्याच जणांना कुळीत म्हणजे काय माहिती नसते, तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानावर गेलात तर तिथे कुळीत तुम्हाला सहजपणे उपलब्ध असतो। तर कुळीत या पद्धतीचा असतो, दिसायला अगदी अख्खा मसुरासारखा असतो, पण अख्खा मसुरा थोडासा लालसर असतो, हे लालसर नसतो, थोडंसं काळपट असा कलर असतो। तर दाणे मात्र सारखेच असतात। तर या कुळितापासून बनलेलं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि तयार करून घेतलेला ठेचा घेतलेला आहे। तर हे पचायला हलकं होण्यासाठी मी काय केलेलं आहे, तर हे दळून आणलेलं पीठ वाटीभर घेतलेलं आहे आणि थोडंसं भाजून घेतलेलं आहे, थोडंसं गरम होईपर्यंत, थोडंसं हलकंसं सुगंध येईपर्यंत पद्धतीने भाजून घेतल्यामुळे एकतर पिठल्याला खमंगपणा येतो आणि पचायला सुद्धा हलकं होतो। तर इथे मी कढईमध्ये साधारण 6 ते 7 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, मूठभर इथे मी ताज्या मेथीची पानं टाकून घेतलेली आहे। असेल तर टाका, नसेल तर कसुरी मेथी टाका, म्हणजे चवीला छान होते। थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे छोट्या फोडी चिरून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी तयार करून घेतलेला जे हिरवा ठेचा आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। ते सुद्धा परतून घेऊया, यामधलं कच्चेपणा जाईपर्यंत सगळं 1 मिनिट परतून घेतलेलं आहे। सोबतच पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर हळद, चमचाभर धने पावडर टाकून घेतलेलं आहे, ते सुद्धा परतून घेऊया। तर या ठिकाणी आता कढईला बूड धरत आहे, तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी 3 वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया। तर इथे मी साधारण 1 वाटीभर पीठ भाजून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि बाउलमध्ये साधारण 1-2 वाटी पाणी घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित गाठी गुठळ्या न राहू देता आपल्याला छान हे पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। विस्करने छान एकसारखं मिक्स केलं की पीठ एकसारखं तयार होतो। या ठिकाणी पीठ आपलं छान असं गाठी गुठळ्या विरहित झालेलं आहे। आता आपल्याला हे पीठ जे आहे ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकता। आता पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे। आणखीन 1 ते 1.5 वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे शिजण्यासाठी थोडंसं वेळ लागतं, त्यासाठी जास्त घट्ट नको म्हणून आणखीन 1-1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। थोडं वरतून कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। 1 मिनिट छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। तर पिठल्याचे शिंतोडे उडू नये म्हणून त्यासाठी झाकण लावून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर झाकण लावण्या अगोदर आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे। तर लिंबाच्या रसामुळे छान चविष्ट असं हे पिठलं होतं। तर या ठिकाणी तुम्ही दह्याचा वापर सुद्धा करू शकता। तर दही जे आहे पाण्यामध्ये आपण जेव्हा पीठ मिक्स करून घेतो तर त्यावेळेसच तुम्ही दही टाकून मिक्स करून घेऊ शकता। 1 मिनिट छान असं रटरटून हे पिठलं शिजलं की मस्त असं कुळिताचं पिठलं तयार झालेलं आहे। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। आणखीन पचायला हलकं होण्यासाठी वरतून 1-2 चमचे कच्चं तेल टाकायचं, चवीला मस्त लागतं। भाकरीसोबत, भातासोबत आणि फुलक्यासोबत अप्रतिम असं कुळिताचं पिठलं तयार। एकदा